आपण पाहू शकतोय की अजितदादांनी वेळ दिली होती 11ची, मात्र ती त्यांनी चुकवली। कॅमेरा समोर बोलायला अजित पवार रेडी नव्हते, मात्र आता ते सरकारी कॅमेरा समोर बोलायला तयार झालेले आहेत। घाटगेंनी जाहीर पत्रकारांना सांगितलं की अजितदादा कधी घाबरत नाहीत, मात्र ते आता का घाबरले आणि त्यानंतर अजितदादांनी सांगितलेलं आहे सरकारी कॅमेरा समोर ही भेट होईल। तेव्हा आता घाटगे सर्किट हाऊस कडे रवाना झालेले आहेत। अजितदादा आणि घाटगे यांची भेट होणार आहे। ते रुग्णालयातून दरम्यान आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ऑनलाईन। ते आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सागर, काय अधिक अपडेट आहे? नक्की आपण जर पाहिलं तर आता विजय घाटगे काही वेळामध्ये VIP सर्किट हाऊसमध्ये दाखल होणार आहेत आणि आता जॉईंट CP जे आहेत रंजन कुमार शर्मा ते दाखल झाले आहेत। आपण जर पाहिलं तर पोलिसांचा फौजफाटा सकाळपासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आतमध्ये कोणालाही सोडलं जात नाहीये, आतमधून जोपर्यंत निरोप येत नाही तोपर्यंत सोडलं जाणार नाही अशी भूमिका पोलिसांची आहे। अनेक शिष्टमंडळ या ठिकाणी थांबलेले आहेत। काही वेळामध्ये म्हणजे काही क्षणामध्ये विजय घाटगे हा आता सर्किट हाऊस अजित पवारांची भेट घेणार आहे। 10 जणांचं शिष्टमंडळ जे आहे ते यामध्ये असणार आहे आणि विजय घाटगे हा ऑन कॅमेरा अजित पवारांची भेट घेणार आहे। जोपर्यंत कॅमेरे सोडले जाणार नाही तोपर्यंत मी अजित पवारांची भेट घेणार नाही अशी भूमिका विजय घाटगेने घेतलेली आहे। आपण जर पाहिलं तर मोठा बंदोबस्त जो आहे तो आता VIP सर्किट हाऊसच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय। जॉईंट CP आहे तेही दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर इतर कार्यकर्ते जे आहेत तेही मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी विजय घाटगे बरोबर येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आणि केम हॉस्पिटलमधून विजय घाटगे काही वेळापूर्वी निघालेला आहे आणि काही क्षणामध्ये विजय घाटगे आता सर्किट हाऊसमध्ये पोहोचणार आहे। त्यामुळे आता छावणीचं स्वरूप जे आहे ते सध्या VIP सर्किट हाऊसला आपल्याला पाहायला मिळते। सागर, मला सांगाल या ठिकाणी कॅमेरा समोर दादा आणि घाटगे यांची एकांतात भेट होते की घाटगेंसोबत शेतकऱ्यांची इतर मुले सुद्धा आहेत? काय माहिती मिळते? नक्की आपण जर पाहिलं तर विजय घाटगे त्यांच्या जी मागणी आहे त्यावरती ठाम आहेत। मला ऑन कॅमेरा चर्चा करायची आहे, बंद दाराआड मी चर्चा करणार नाही अशी भूमिका विजय घाटगेंनी घेतलेली आहे। जर कॅमेरे असतील तर मी खुलेआम चर्चा करेल आणि कॅमेरे नसतील तर मी चर्चा करणार नाही, मी लातूरला निघून जाईल अशी प्रतिक्रिया विजय घाटगेंनी दिलेली होती। मात्र त्यानंतरही 10 जणांच्या शिष्टमंडळाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्याची मनधरणी करण्यात आलेली आहे। विजय घाटगे काही वेळामध्ये इथं पोहोचेल, अन्यथा पोहोचल्यानंतर तो अजित पवारांशी चर्चा ऑन कॅमेरा करण्याची मागणी त्याची अजूनही मान्य झालेली नाही। त्यामुळे पोलीस प्रशासन काय भूमिका घेत आहेत, जर परवानगी दिली तर ऑन कॅमेरा चर्चा होऊ शकते, अन्यथा चर्चा होऊ शकत नाही। यानंतर विजय घाटगे हा लातूरच्या दिशेने रवाना होऊ शकतो। त्यामुळे सूरज चव्हाणच्या बाबतीत विजय घाटगे याने जी भूमिका घेतलेली आहे त्या संदर्भात अजित पवारांना योग्य ते उत्तर द्यावं लागेल। विजय घाटगे असतील किंवा छावा संघटनांचे पदाधिकाऱ्यांचं ज्या मागण्या आहेत तेही मान्य कराव्या लागतील। आपण जर पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणावरती पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि काही वेळामध्ये विजय घाटगे या ठिकाणी पोहोचू शकतो। गेटच्या समोरही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धन्यवाद। तुमचा मुद्दा आपल्याला कळतोय की आता काही वेळातच या दोघांची भेट होणार आहे, सरकारी कॅमेरा समोर ही भेट होणार आहे। सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।